गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर नगर परिषद हद्दीतील यमाई तलावानजीक शासन मालकीची 10 एकर जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे बुद्धविहार मंजुरीबाबत पंढरपूर नगर परिषदेने जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे ब कडसह प्रस्ताव दिनांक 17/3/2026 रोजी भूमी अभिलेख कार्यालयामार्फत हद्द खुणा कायम करून नकाशासह सादर केला आहे। परंतु त्याचा 7/12 उतारा तयार होण्याकामी गेली 14 वर्ष नगर परिषद प्रस्तावित बुद्धभूमी कृती समिती वेळोवेळी आंदोलने करूनही अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही। सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी स्तरावर प्रलंबित आहे। ही बाब आमदार राजू खरे तसेच रिपाई नेते दीपक चंदनशिवे यांनी मुंबई येथे भेट घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली। ही सर्व माहिती जाणून घेऊन उपमुख्यमंत्री तथा नगरविकास व गृहनिर्माण मंत्री एकनाथजी शिंदे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना कार्यवाहीचे आदेश दिले। या प्रसंगी आमदार राजू खरे तसेच नगर परिषद प्रास्ताविक बुद्धभूमी कृती समितीचे कार्याध्यक्ष व रिपाई नेते दीपक चंदनशिवे, महेश मोठे, योगेश जाधव, अमित कसबे तसेच लाकियत मुलानी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते।